जो खेळ कधी पुरुष स्त्रियांबरोबर खेळायचे तोच खेळ आता स्त्रिया पुरुषांबरोबर खेळत आहे. जसं की कुठं 3-4 मित्र एकत्र जमले की त्यांच्या डोक्यात येतं, चला पार्टी करूया. आणि जेव्हा त्यांच्या डोक्यात नशा चढते तेव्हा ते विचार करतात की यार दारू तर प्यालो आहे, आता मजेचीही व्यवस्था व्हायला हवी. मग ते भुकेल्या जनावरांसारखे एखाद्या मुलीच्या शोधात निघतात. रस्त्यात एखादी ये-जा करणारी मुलगी दिसली तर ते तिला उचलतात. तिला किडनॅप केल्यानंतर तिच्यासोबत हवं ते करतात आणि नंतर कधी तिला मारून टाकतात तर कधी रस्त्यावर फेकून देतात. अशा प्रकारची प्रकरणे तुम्ही खूप ऐकली असतील. पण मित्रांनो, हाच प्रकार जेव्हा मुली मुलांबरोबर करू लागतात तेव्हा काय होतं? आणि आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती अशीच एक मन सुन्न करणारी आणि काळजाला हादरवणारी घटना आहे. आता मुलीही मुलांबरोबर एकट्या मुलासोबत जे करतात ते खूपच भयंकर असतं. 3 मुलींनी जे केलं ते अतिशय मार्मिक आणि अंगावर काटा आणणारं होतं. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तेलंगणाच्या हैदराबादमध्ये राजू नावाचा एक डिलिव्हरी बॉय होता. तो घराघरात वेगवेगळं सामान पोहोचवण्याचं काम करायचा. तो एका कंपनीत काम करत होता. कंपनीतून त्याला फोन यायचा आणि नंतर त्याला कस्टमरच्या ठिकाणी ते सामान पोचवायला लागायचं. हेच डिलिव्हरी बॉयचं काम असतं. मित्रांनो, त्याच भागात 3 मुली राहत होत्या. तिघीही जिवलग मैत्रिणी होत्या. तिघीही एकत्र एन्जॉय करायच्या, एकत्र बसायच्या, हसायच्या, खेळायच्या, गप्पा मारायच्या. एक दिवस तिघीही फार मूडमध्ये होत्या. बोलता बोलता त्यांच्या डोक्यात एक प्रकारची नशा चढू लागली आणि त्या तिघी म्हणाल्या, यार यावेळी एखादा मुलगा आपल्या जवळ असता तर किती मजा आली असती. आपण तिघी मिळून एका मुलासोबत एन्जॉय केलं असतं. त्यातल्या एका मुलीने म्हटलं, यार एका मुलाचा काय उपयोग, आपण तर तिघीजण आहोत, किमान 2 तरी हवे. मग दुसरी मुलगी म्हणाली, भला 2 काय, आपल्यासाठी 3च हवेत. आपण तिघी आहोत तर 3 मुलगे पण पाहिजे. पण लगेचच त्यांना जाणवलं 3 मुले तर दूरची गोष्ट आहे, एक मुलगा देखील मिळवणं खूप कठीण आहे. आता काय करायचं? मग त्यांच्या खुरापती डोक्यात एक आयडिया येते. त्यातल्या एका मुलीने म्हटलं, का नाही आपण काहीतरी ऑर्डर करू. ऑर्डर दिल्यावर जेव्हा डिलिव्हरी बॉय येईल तो जर ठीकठाक असेल तर आपण त्यालाच आतमध्ये बोलावू आणि त्याच्यासोबत टाइमपास करू. मित्रांनो, हा सगळा प्लॅन तिघींमध्ये पक्का होतो. तिघी मिळून पिझ्झा ऑर्डर करतात. पिझ्झा मागवण्यासाठी त्यांनी ऑर्डर दिली. पूर्ण प्लॅनिंग करून पूर्ण जोशात आणि उत्साहात तिघींनी आपला मूड तयार केला आणि त्यांनी आधीच ठरवलं होतं, आज जो कोणी पिझ्झा डिलिव्हरीसाठी येईल तो त्यांच्या हौसेचा शिकार बनेल. पूर्ण प्लॅनिंगसह त्यांनी जाळं पसरवलं. आता फक्त त्या जाळ्यात मासा अडकायचा बाकी होता. मित्रांनो, ऑर्डर दिल्यानंतर सुमारे 15-20 मिनिटे किंवा अर्धा तास गेला. त्यानंतर डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला. पिझ्झा देण्यासाठी त्याने बेल वाजवली. आतून एक मुलगी दरवाजा उघडायला लागली, कारण तिच्या डोळ्यात आधीच शैतानपणा तरंगत होता. ती आधीपासूनच पूर्ण प्लॅनिंगमध्ये होती. तिच्यावर सुरूर चढलेला होता. तिने डिलिव्हरी बॉयला खालून वरपर्यंत नीट पाहिलं आणि तिच्या डोळ्यात शैतानियत तरंगू लागली. कारण पिझ्झा डिलिव्हरीसाठी आलेला मुलगा साधारणपणे 35 वर्षाचा होता. तो हट्टाकट्टा तंदुरुस्त तरुण होता. तो सेहतमंद होता. त्याचा रंग सावळा होता. तो फार सुंदर नव्हता, पण काम चालेल असा होता. मुलीला त्याच्यात काही वाईट वाटलं नाही. जेव्हा त्याने ऑर्डर दिली तेव्हा तो म्हणाला, मॅडम ठीक आहे, मी निघतो, तुम्ही मला पैसे द्या. पण मुलगी म्हणाली, आत या, पाणी प्या. तो म्हणाला, नाही मॅडम, मला पाणी नको, मी इथूनच निघतो, तुम्ही मला माझे पैसे द्या. तरीसुद्धा मुलींनी त्याला आत बोलावलं. आत बोलावल्यानंतर तिने दरवाजा बंद केला आणि दरवाजाला कडी लावली. जेव्हा त्या मुलाने पाहिलं की मला आत बोलावून दरवाजा बंद केला आहे आणि घरात कुठलाही पुरुष, कुठलाही वृद्ध किंवा दुसरी स्त्री दिसत नाही, फक्त 3 मुलीच आहे. त्या तिघींनी शॉर्ट कपडे घातले आहे. त्यांनी असे कपडे घातले आहे की ज्यातून त्यांचं अर्धनग्न शरीर दिसत होतं. तो मुलगा आता समजून गेला, आज माझी इज्जत कुठेतरी धोक्यात आहे. म्हणून धोका ओळखून तो तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. पण मुली त्याला म्हणतात, तुझ्या खांद्यावरची बॅग एका बाजूला ठेव.
तो म्हणतो, मॅडम मला अजूनही इतर ठिकाणी ऑर्डर द्यायची आहे. जर मी वेळेवर पोहोचलो नाही तर माझ्या पगारातून पैसे कापतील. मी महिन्याला फार पैसे कमावत नाही, फक्त 15-16 हजार रुपये कमवतो. त्यातून जर 500 रुपये कापले तर तुम्हालाच माहीत आहे मी गरीब माणूस आहे. मुली त्याला म्हणतात, ना तुझा पगार कापला जाईल ना तुला कुठलीही अडचण येईल. आम्ही तुला पैसे देऊ, फक्त इथे बस आणि आमचं बोलणं ऐक. मुलगा म्हणाला, मॅडम मला काय काम करायचं आहे ते सांगा. तुम्हाला माझ्याकडून काय काम आहे? मुली म्हणाल्या, आम्हाला तुझ्याकडून वेगळं काही काम नाही, फक्त तुला आमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. म्हणजेच आजची रात्र तुला आमच्यासोबत इथेच राहायचं आहे, आम्हाला खुश करायचं आहे. एका क्षणासाठी तो मुलगा मनातल्या मनात आनंदी झाला, कारण जिथे एक मुलगी मिळणंही कठीण तिथे त्याला 3-3 मॉडर्न मुली मिळत होत्या. सुरुवातीला तो थोडा संकोचला, पण मुलींनी जेव्हा त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा तो तयार झाला. मित्रांनो, तयार झाल्यानंतर तिथून पुढे सगळं सुरू झालं. बिअर वगैरे पिणं सुरू झालं, नाच गाणी मस्ती सुरू झाली. त्यानंतर एका मागोमाग एक मुलींनी त्याच्यासोबत ज्या कारणासाठी त्याला थांबवलं होतं ते करायला सुरुवात केली. एक पुरुष कितीही ताकदवान असला, कितीही हट्टाकट्टा असला तरीही त्याची एक मर्यादा असते. एका वेळेला जेव्हा तो थकतो म्हणजे पूर्णपणे दमतो, तेव्हा दुसऱ्यांदा तयार होण्यासाठी त्याला वेळ लागतो. तरीसुद्धा त्याने एका मागोमाग एक त्या तिन्ही मुलींशी संबंध ठेवले, पण मुली पूर्ण मूडमध्ये होत्या, त्या कुठे थांबणार होत्या. तिसऱ्यांदा सगळं झाल्यानंतरही पहिली मुलगी म्हणू लागली, माझ्यासोबत पुन्हा ये. त्याने कसाबसा हिंमत करून पुन्हा तिच्यासोबत ते केलं. सकाळ होत असताना 6व्यांदा जेव्हा त्याने पुन्हा ते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पूर्णपणे हबकला. त्याचं शरीर थरथर कापू लागलं आणि अचानक त्याचं रक्त येऊ लागलं. त्याची अवस्था आता खूपच बिघडली. मुलींना जेव्हा समजलं की आता सकाळ झाली आहे, त्यांच्या डोक्यावरची नशेचा भूत हळूहळू उतरू लागलं होतं. जेव्हा त्यांनी पाहिलं की त्या मुलाची अवस्था खूपच वाईट आहे, तेव्हा त्यांनी त्याला तिथेच तसंच सोडून दिलं आणि तिथून त्या निघून गेल्या. कारण ते घर त्या मुलींनी भाड्याने घेतलं होतं. ते एक वेगळं सेपरेट घर होतं. या तिन्ही मुली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या होत्या. तिघीही एकाच कॉलेजमध्ये शिकायच्या आणि एकाच ठिकाणी राहत होत्या. त्यामुळे त्यांची आपापसात खूप घट्ट मैत्री होती. त्या दिवशी त्या तिन्ही मुलींनी त्या डिलिव्हरी बॉयसोबत जे घाणेरडं कृत्य केलं होतं ते अत्यंत घृणास्पद होतं असं वाटत होतं. तसं तिघींनी मिळून त्या मुलाची पूर्ण रात्र इज्जत लुटली होती. त्या मुलाची अवस्था खूपच वाईट झाली होती. मुली तिथून निघून गेल्या होत्या. अचानक त्या घराचा मालक आला. कदाचित त्याला कुठल्या तरी कामासाठी किंवा भाड्याबद्दल काही बोलायचं असेल. तो दरवाजा ठोठावतो. त्याच्या लक्षात येतं की दार बंद नाही. तो आतून दरवाजा उघडतो, हात पाहतो तर एक मुलगा जणू मृतावस्थेत जमिनीवर पडलेला असतो. त्याला वाटतं इथं तर मुली राहतात, मग हा मुलगा इथे कसा? तो आत जातो, त्याला हलवून पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याचा श्वास चालू आहे. त्याने पाहिलं की त्याच्या आजूबाजूला थोडं रक्त सांडलेलं आहे आणि त्याच्या खाजगी भागावरही रक्त लागलेलं आहे. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. तो पूर्णपणे नग्न अवस्थेत होता. त्याला लगेच समजलं काहीतरी भयानक घडलं आहे. त्याला एवढंच माहीत होतं की इथे मुली राहतात. हा डिलिव्हरी बॉय आहे की कोण आहे हे त्याला माहीत नव्हतं. पण परिस्थिती पाहून त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलीस आले. सर्वात आधी त्यांनी त्या मुलाला रुग्णालयात भरती केलं. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला तेव्हा पोलिसांनी त्याला विचारायला सुरुवात केली. तो म्हणाला, साहेब मी डिलिव्हरी बॉय आहे. पिझ्झा, सँडविच आणि खाण्यापिण्याच्या इतर वस्तू लोक ऑर्डर करतात, त्या मी घराघरात पोचवतो. या घरातून पिझ्झाची ऑर्डर आली. मी ऑर्डर देण्यासाठी आलो. ऑर्डर दिल्यानंतर मी निघत होतो तेव्हा त्या तिन्ही मुलींनी मला आत बोलावलं. सुरुवातीला मी नकार दिला, पण त्यांनी जास्तच आग्रह केला. पाणी पिऊन जा. मला वाटलं या चांगल्या संस्कारी मुली असतील. मी मेहनत करून पिझ्झा आणून दिला आहे म्हणून मला पाणी देतील. या विचाराने मी आत गेलो, पण आत जाताच मुलींनी दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर त्या म्हणाल्या, तुला इथेच थांबावं लागेल. मी एकटा मुलगा होतो आणि त्या 3 मुली होत्या. त्या मोठ्याने बोलत होत्या. त्यांच्यावर नशा चढलेला होता. त्या काही करू शकत होत्या. त्यांच्या डोक्यावर वासना चढलेली होती. जेव्हा त्यांनी माझ्यावर खूप दबाव टाकला तेव्हा मी तिथेच थांबलो आणि मग रात्रभर त्यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने चुकीचं कृत्य केलं. एकीचं समाधान झालं की दुसरी यायची, मला जबरदस्ती तयार करायची. जसं तसं करून संपूर्ण रात्र हा तमाशा चालू राहिला. जेव्हा त्यांनी जास्त जबरदस्ती केली तेव्हा मला खूप रक्त येऊ लागलं.
त्यानंतर मला काहीच आठवलं नाही. मी कसा बेशुद्ध पडलो, मला रुग्णालयात कोण घेऊन आलं हे मला माहीत नाही. मी इथे कसा आलो, तुम्ही कसे आला हे सुद्धा मला माहीत नाही. पोलिसांनी त्याचं नाव, पत्ता, संपूर्ण जबाब नोंदवून घेतला आणि रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू ठेवले. घरमालकाकडून मुलींचे नाव पत्ते घेतले आणि पोलिसांनी मुलींचा शोध सुरू केला. थोड्याच वेळात मुली पकडल्या गेल्या आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. तर एकंदरीत मित्रांनो, आजचे वातावरण आणि परिस्थिती अशी झाली आहे की जे काम पूर्वी मुलींसोबत व्हायचं तेच काम आता मुलांबरोबर देखील होत आहे. म्हणून मुलांनी सुद्धा आता रात्री एकटे जा ये जा करताना खूप सावध राहायला हवं. कुणी आपला पाठलाग तर करत नाही ना, याकडे लक्ष द्यायला हवं. कारण मोठ्या शहरांमध्ये आजकाल तरुण आणि देखण्या मुलांचे किडनॅप केलं जातं. मोठ्या शहरांमध्ये अनेकदा असं पाहायला मिळतं की ज्या स्त्रियांचा नवरा परदेशात राहतात किंवा त्या स्त्रिया 25 ते 30 वर्षाच्या तरुण आणि देखण्या मुलांना पैसे देऊन घरी बोलवतात. पूर्वी असे प्रकार आपल्या देशात नव्हते. हे प्रकार परदेशात जास्त होते. पण आज असं नाही की हे फक्त परदेशातच होतं. आज अनेक वेबसाईट आहे जिथे स्त्री हवी असेल तर स्त्री मिळते सेवेसाठी, आणि जर कोणाला मुलगा हवा असेल तर त्या वेबसाईटवर मुलगा सुद्धा मिळतो. सेवा देण्यासाठी असे अनेक प्रकार आज चालू आहे. जेव्हा कुठे कोणाचं काम जमत नाही तेव्हा असंही पाहायला मिळतं की रस्त्यावर चालणाऱ्या मुलांना सुद्धा किडनॅप केलं जातं. मुली त्यांना उचलून नेतात आणि संपूर्ण रात्रभर त्यांच्यासोबत हे काम करून घेतात. नंतर काही पैसे देतात आणि त्यांना रस्त्यावर फेकून देतात. अशा प्रकारच्या परिस्थिती आणि घटना आजकाल वाढत चालल्या आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.